हॅलो फ्रेंड्स. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली व अर्जुन कोर्टाकडून आलेल्या नोटीसविषयी बोलत असतात. तेव्हा सायली अर्जुनला सांगते, सर हे मधुभाऊंना कळलं तर त्यांना खूप त्रास होईल. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो त्रास तर होणारच आणि तुम्हाला पण त्रास होतोयच ना, चक्कर येऊन पडलात तुम्ही. सायली तुम्ही नका काळजी करू, आपण मधुभाऊंना कोर्टात सगळं नीट सांगू आणि आता जेलमध्ये त्यांना आश्रमविषयी कोण सांगणार आहे. तुम्ही शांत राहा. तुमच्या भावना मला समजतात सायली. घर पाडलं जाणार ही कल्पनाच खूप वाईट आहे. सगळं संपलं नाही अजून. स्टे उठवण्याची ऑर्डर मी कोर्टात चॅलेंज करणारच आहे. मी वचन देतो आश्रम पाडला जाणार नाही. तेव्हा सायली म्हणते, मधुभाऊंना एकदा भेटता आलं असतं तर मन शांत झालं असतं. तेव्हा अर्जुन सायलीला सांगतो, हो पण ते डिस्टर्ब झाले असते. सायली आता आपल्यालाच सगळं करायचं आहे. फक्त तुम्ही माझ्यासोबत राहा, बाकी मी बघतो काय करायचं ते. तेव्हा सायली अर्जुनचं ऐकते. इकडे महिपत जेलमध्ये एका कॉन्स्टेबलला फोन करून सांगतो की मधुकर पाटलाला एक निरोप द्यायचा आहे. आता इकडे अर्जुन सायलीला म्हणतो, सायली नाराज होऊ नका, फक्त पॉझिटिव्ह विचार करायचा. तेव्हा सायली म्हणते, सर आमचं घर पाडलं जातंय, यात काहीतरी पॉझिटिव्ह आहे का? तेव्हा अर्जुन म्हणतो, हो पण आपल्याला अजून लिगली ऑप्शन आहेत ना, आणि मी चैतन्याला सांगितले की लवकरात लवकर कोर्टाची तारीख मिळव. मित्रांनो, आता इकडे जेलमध्ये मधुभाऊ झोपलेले असतात. तेव्हा तो महिपतचा माणूस म्हणजेच तो कॉन्स्टेबल मधुभाऊंना उठवतो आणि त्यांना आश्रमविषयी माहिती सांगतो. तो म्हणतो, अहो पाटील झोपा कसल्या काढताय, तिकडे तुमच्या आश्रमावर स्टे उठलाय. मित्रांनो, हे ऐकून मधुभाऊंना धक्काच बसतो. तेव्हा कॉन्स्टेबल म्हणतो, तुमचा आश्रम गेला, पाडला जाणार आता. तिकडे फक्त आता दगड धोंडेच शिल्लक राहणार. मधुभाऊंना खूपच वाईट वाटतं. ते म्हणतात, नाही असं होऊ शकत नाही. तेव्हा कॉन्स्टेबल म्हणतो, अहो पण ते शक्य केले आमच्या महिपत साहेबांनी. मित्रांनो, कॉन्स्टेबल भावनेच्या भरात महिपतचं नाव घेतो. तेव्हा तो लगेच गप्प बसतो आणि म्हणतो, आता लवकरच तिथे मोठे हॉटेल होणार आहे. शिकरे कंपनीने ते जागा विकत घेतली ना, लवकरच कोर्टाची तारीखसुद्धा लागेल. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, मला एक सांगा, अजून ती केस कोर्टातच आहे ना? हे बघा माझे जावई मोठे वकील आहेत, ते यातून नक्कीच मार्ग काढतील. तो नुसता आश्रम नाही, माझ्या लेकरांचं घर आहे ते. साहेब एक काम करा ना, माझ्या मुलीला म्हणजे सायलीला फोन लावून द्या ना. मित्रांनो, मधुभाऊ खूपच विनवणी करत असतात. तेव्हा तो कॉन्स्टेबल म्हणतो, काहीही सांगू नका, त्याची परवानगी नाही मिळणार. मित्रांनो, मधुभाऊ खूप इमोशनल झालेले असतात. त्यांना खूपच वाईट वाटत असतं. कॉन्स्टेबल त्यांना रागावून तिथून निघून जातो. इकडे सायलीला अर्जुन समजावत असतो. इतक्या तिथे चैतन्य येतो आणि तो सांगतो की उद्याचीच तारीख मिळाली आहे. तेव्हा अर्जुन खुश होतो आणि म्हणतो, आपल्याकडे असे पॉईंट आहेत ना की कोर्टाला परत तो स्टे ठेवावाच लागेल. तेव्हा सायली म्हणते, कुठले पॉईंट आहेत सर? मग अर्जुन तिला सांगतो, सायली कायद्याच्या काही कॉम्प्लिकेटेड गोष्टी असतात, तुम्ही नका यात पडू, फक्त माझ्यावर विश्वास ठेवा. तेव्हा चैतन्यही म्हणतो, हो हो आता उद्या लवकर उठावं लागेल, चला मी झोपायला जातो. तेव्हा चैतन्य तिथून निघून जातो. तेव्हा अर्जुन सायलीला अस्वस्थ झालेलं बघून तिला समजावत असतो. तेव्हा सायली म्हणते, आपण देवळात जाऊन येऊया का सर? मग अर्जुन तिला घेऊन देवळामध्ये जातो. आता इकडे नागराज प्रियाकडे आलेला असतो. तेव्हा तिला तो पार्टीबद्दल सांगतो. तेव्हा प्रिया म्हणते, हे सेलिब्रेशन कशासाठी आहे? नागराज खूपच खुश असतो. तो म्हणतो, महिपतने आश्रमावरचा स्टे उठवलाय. महिपतने डायरेक्ट जजलाच हाताशी धरलंय. आता पुढच्या काही दिवसातच आश्रम पडणार आणि जमीनदोस्त होणार. आता हे ऐकून प्रिया खूपच खुश होते आणि म्हणते, काय मस्त न्यूज दिली तुम्ही. म्हणजे आता विलासचा खून झाला तेव्हा एखादा पुरावा जर राहिला असेल तोही नष्ट होणार. तुम्हाला सांगते, मला कधी कधी खूप वाईट स्वप्न पडतात. विलासचा खून साक्षीने केला आणि मी ते बघत बसले, असे काही पुरावे अर्जुनला सापडलेत असे मला भास होतात. तर हे ऐकून नागराज म्हणतो, एकदा का आश्रम पडला ना, तुझी ही भीती कायमची संपून जाईल. आता बोल, कुठं सेलिब्रेशन करायचं आपण? तेव्हा प्रिया म्हणते, नाही नाही मी करणार सेलिब्रेशन. आमचं सेलिब्रेशन वेगळं असतं, तुमच्या अंकल लोकांसारखं नसतं.
प्लॅन वगैरे असतं. मित्रांनो, प्रिया बोलतच असते इतक्यात रविराज येतात. ते म्हणतात, कसले प्लॅन करतोय तुझा अंकल? तेव्हा नागराज लगेच म्हणतो, अरे माझ्या मोबाईलच्या प्लॅनविषयी बोलत होतो, बाकी काही नाही. हीच चर्चा करत होतो तिच्याशी. तर ही म्हणते, आमच्या तरुण लोकांचे प्लॅन वेगळे असतात. तेव्हा रविराज हसून म्हणतात, बरं बरं ठीक आहे. तर प्रिया लगेच म्हणते, बाबा तुमचं काही काम होतं का माझ्याकडे? तेव्हा रविराज म्हणतात, हो हो, अगं प्रतिमाची सेवा करण्याची संधी घालवू नकोस. तू जितका जास्त वेळ प्रतिमाबरोबर घालवशील ना, तितकी ती तुझ्यावर जास्त प्रेम करेल. तेव्हा प्रिया म्हणते, हो हो बाबा, मी आईला अजिबात एकटीला सोडणार नाही. तेव्हा रविराज सर म्हणतात, मग आजपासूनच तू आमच्या खोलीत प्रतिमाबरोबर झोपत जा. तेव्हा प्रिया म्हणते, मी पण मग तुम्ही कुठे झोपणार बाबा? तेव्हा रविराज सर म्हणतात, अगं जोपर्यंत प्रतिमा या घरात कम्फर्ट होत नाही ना, तोपर्यंत मी गेस्ट रूममध्ये झोपत जाईल. तेव्हा नागराज लगेच म्हणतो, दादा खरंच तुझा निर्णय खूप चांगला आहे. तेव्हा रविराज सर म्हणतात, हो, आणि तन्वीचा प्रतिमाला आधारसुद्धा होईल ना. मित्रांनो, मग रविराज प्रियाला काही सूचना सांगतात. ते म्हणतात, तन्वी खोलीमध्ये जास्त काळोख करू नकोस आणि रात्री उशिरापर्यंत जागूही नकोस. आणि कसला आवाज झाला ना तर प्रतिमा रात्रभर झोपत नाही, त्यामुळे थोडी काळजी घे. तेव्हा मग रविराज सर सूचना देऊन बाहेर जातात. तेव्हा नागराज प्रियाची चेष्टा करतो. मग प्रिया म्हणते, तुमच्या भावाला हा आगाऊपणा करायची काय गरज होती? स्वतःची रूम सोडून गेस्ट रूममध्ये झोपायची काय गरज आहे? तेव्हा नागराज म्हणतो, तुझ्या वडिलांविषयी असं बोलू नकोस. आम्ही हे संस्कार केलेत का तुमच्यावरती? तेव्हा मित्रांनो, मग नागराज प्रियावर हसून बाहेर जातो. प्रियाला खूपच राग आलेला असतो. ती म्हणते, मी आता त्या प्रतिमासोबत झोपायचं? माझं आयुष्य आहे की हॉरर शो? मित्रांनो, प्रियाला हे अजिबात आवडलेलं नसतं. आता इकडे अर्जुन आणि सायली देवी आईच्या दर्शनासाठी आलेले असतात. तेव्हा सायली देवी आईला प्रार्थना करते की आमचा आश्रम पडू नये म्हणून. तेव्हा सायली म्हणते, देवी आई, माझा तुझ्यावर व अर्जुन सरांवर पूर्ण विश्वास आहे. मला खात्री आहे तुम्ही दोघं मला माझं घर परत मिळवून द्याल. आणि इतरांसाठी तो आश्रम असला ना तर ते माझ्यासाठी मंदिरच आहे. तिथे निराधारांची हाक ऐकली जाते, माया मिळते, आधार मिळतो आणि अशा मंदिराला तू काहीही होऊ देणार नाहीस, मला खात्री आहे. मित्रांनो, सायली बोलत असताना अर्जुन सायलीकडे प्रेमाने विश्वासाने बघत असतो. तेव्हा सायली म्हणते, जर ते घर पाडलं तर मी मधुभाऊंसमोर कुठल्या तोंडाने जाऊ? आणि मग आम्ही जे प्रयत्न करतोय ते वाया जातील आणि आमच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा तर काय उपयोग झाला? मित्रांनो, लगेच सायलीला कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे क्षण आठवतात. ती देवी आईला प्रार्थना करते. तेव्हा सायलीने कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा विषय काढल्यामुळे सायली लगेच अर्जुनकडे बघते आणि अर्जुनही सायलीकडे बघत असतो. आता इकडे प्रिया प्रतिमाजवळ झोपण्यासाठी उशी व ब्लँकेट घेऊन जात असते. हे बघून नागराज तिला म्हणतो, अगं इकडे कुठं चाललीस? तिकडे आहे तुझ्या आईची रूम. तेव्हा प्रिया म्हणते, पाणी घ्यायला चालली. तेव्हा नागराज सांगतो, हो हो पाणी घे, आईलाही पाणी घे आणि आईच्या रूममध्ये जा. तुला आता रोज तिथेच झोपायचं आहे. तिची मनोभावे सेवा कर, तिचे पाय दाबून दे, औषधं दे. मी पण थांबलो असतो, पण मला पार्टीला जायचं आहे. तुला काही घेऊन येऊ का? डेझर्ट वगैरे? अगं शेवटी माझी लाडकी पुतणी आहेस ना. तेव्हा प्रिया म्हणते, झालं तुमचं? पार्टीला जायचं आहे ना, जा. मित्रांनो, नागराज प्रियाची गंमत करत असतो. तो म्हणतो, हो हो, तू तुझी कंपनी एन्जॉय कर, मी माझी पार्टी एन्जॉय करतो. मग नागराज निघून जातो. नंतर प्रिया प्रतिमाच्या खोलीमध्ये येते आणि हसत हसत म्हणते, आई मी आले तुझ्यासोबत झोपायला. तेव्हा प्रतिमा म्हणते, हो. मित्रांनो, प्रिया प्रतिमाला गुड नाईट म्हणते, पण प्रतिमा गप झोपलेली असते. तेव्हा प्रिया मनातल्या मनात रागाने म्हणते, आता या रोज अर्ध्या मेंदूच्या बाईला सहन करायचं काय ओढावून घेतलंय मी हे. आता मला असं काहीतरी करायला हवं की प्रतिमा स्वतःच मला माझ्या खोलीत जाऊन झोपायला सांगेल. मग केले तर काहीच करू शकणार नाही. मित्रांनो, आता इकडे सायली देवी आईला प्रार्थना करत असते. तेव्हा ती म्हणते, बघा ना सर, आज देवी आई पण काही उत्तर देत नाही. तेव्हा अर्जुन सांगतो, देवी आई कधीच काही बोलत नाही, ती डायरेक्ट करूनच दाखवते. तेव्हा सायली म्हणते, हो. मित्रांनो, आता सायली खुश होऊन म्हणते, म्हणजे तुम्ही आमचं घर परत मिळवून द्याल? मित्रांनो, मग सायली अर्जुनकडून घर परत मिळवून देण्याचं वचन मागते. तेव्हा अर्जुन
सायलीला वचन देतो आणि म्हणतो, वात्सल्य आश्रमला काहीच होणार नाही. ते जसं होतं तसंच तुम्हाला मिळेल. मित्रांनो, अर्जुनने वचन दिल्यामुळे सायलीला खात्री पडते की आता आपलं घर आपणाला परत मिळणार ते, आणि ती ह्या विचाराने खूपच खुश होते. सायली खुश झाली हे बघून अर्जुनही खुश होतो. दोघेही देवी आईला नमस्कार करतात. आता उद्याच्या भागामध्ये कोर्टात जज साहेब आश्रमावरील स्टे उठला आहे असं सांगतात. तेव्हा सायली व मधुभाऊंना खूपच वाईट वाटतं. पण अर्जुन जज साहेबांना सांगतो की ज्या आश्रमामध्ये खून झाला आहे त्या आश्रमाची केस सुरू असताना तुम्ही हा स्टे उठवलाच कसा? मित्रांनो, अर्जुनच्या या प्रश्नाने आता जज साहेबांनाच घाम फुटलेला असतो. बघूयात मग उद्याच्या भागामध्ये कोर्ट स्टेवरती काय निर्णय देते ते. अशाच मालिकेंचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा.